नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये महिलांच्या कोणत्या चुकांमुळे पतीची प्रगती होत नाही किंवा त्यांच्या कुठल्या ना कुठल्या कामात अडथळे हे निर्माण होतात आणि परिणामी मग त्यांच्या घरात गरिबी त्याचप्रमाणे घराची भरभराटी होत नाही, अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मंडळी, आपल्याला नेहमी असे वाटत असते की दुसऱ्याच्या आयुष्यात किती व्यवस्थित भारी असं चाललेलं आहे आणि आपलं आयुष्य हे बोरिंग रटाळवाणं आपल्याला वाटत असतं। तर त्यात आपण काही जर बदल केले तर नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा आपल्या आयुष्यावर पडत असतो। जास्त नाही पण महत्त्वाचे 3 बदल करावे। आपल्या आयुष्यात हे 3 बदल नक्कीच आपण करू शकतो। तर पहिला बदल म्हणजे आपल्या स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणं आणि मेहनत म्हणजे हार्डवर्क करण्याची मनापासून तयारी असणं, कारण प्रामाणिक मेहनतीशिवाय दुसरा ऑप्शन हा नसतो। म्हणून मनाची तयारी ही आपण नक्कीच करावी। आणि तिसरा बदल म्हणजे आपण जे काही करतो त्यामध्ये सातत्य असणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही जे काही करता त्यामध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी हे असायलाच हवी आणि तुम्ही त्या कामात कन्सिस्टन्स राहिलात तर सातत्य ठेवले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि मग कुणालाही वाटेल की तुमच्याही आयुष्यात काय भारी चाललंय असं। आपल्या आयुष्यात तेच चाललंय, त्यांना काय माहिती की आपण आपल्या आयुष्यात हे 3 गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे। तर मंडळी, तुम्ही देखील या गोष्टी नक्की सुरुवात करू शकता। आणि असंही म्हटलं जातं की संसार हा एक गाडीप्रमाणे आहे आणि त्याची 2 चाकं म्हणजे पती आणि पत्नी। तर ही गाडी ह्या 2 चाकांनी चालवायची असते, पण जर का एकही चाक गळून पडलं किंवा व्यवस्थित नाही चाललं तर गाडी ही व्यवस्थित चालणार नाही। तर सांगायची गोष्ट अशी, तात्पर्य एवढंच की संसाराचा गाडा चालवण्यासाठी पती पत्नी ही दोघंही महत्त्वाची घटक असतात आणि आपण बऱ्याचदा असेही ऐकत असतो की एक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचाच हात असतो, मग ती आई असेल, पत्नी असेल। एक पुरुष हा कामाला जातो, त्याची नोकरी असेल किंवा बिझनेस असेल, ते तो व्यवस्थित कुशलतेने सांभाळतो आणि एक पत्नी ही घर, मुलं, संसार हे सांभाळण्याचे काम हे करत असते। पण आजकाल स्त्रिया देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत। तसेच पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याही आपल्या परीने प्रायव्हेट जॉब असो किंवा घरी राहून बिझनेस असो, काही ना काही करताना या आढळतात। पण काही अशा गोष्टी आहेत की आपण कितीही उच्च शिक्षण घेतलेले असो वा चांगल्या रीतीने आपली फॅमिली सांभाळलेली असो, पण एका स्त्रीने, मग ती आई असो किंवा पत्नी असो, तिने ह्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच घरामध्ये सुख, शांती आणि प्रगती ही होते, कारण स्त्री ही त्या घराची गृहलक्ष्मी असते। बऱ्याचदा आपण ऐकतो, बाई माणसाशिवाय घराला घरपण नसते आणि हे देखील खरं आहे की प्रत्येक स्त्री आईच्या पोटातूनच काही सर्व शिकून येत नाही किंवा ती जन्मताच सुपरवुमन ही नसते। तिला आईकडून, सासूबाईंकडून किंवा घरातील मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींकडून आपण हे सगळं शिकत असतो, तेव्हा ती आपला संसार चालवण्यासाठी परिपक्वही होत असते। बाळ जन्मल्यानंतर आई ही आपली पहिली गुरु असते आणि संसाराच्या बेसिक गोष्टी एकतर आपल्याला आपली आई शिकवते किंवा आपल्या सासूबाई शिकवतात आणि काही गोष्टी आपल्याला कळत नकळत किंवा काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, म्हणून त्या आपल्या हातून घडत असतात। त्यामुळे घरात परिस्थिती किंवा घरातील वातावरण हे अधोगतीकडे जाते किंवा सांगायचं झालं तर पतीच्या हातामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरात पैसा येतो पण तो फार काळ राहत नाही। खरं सांगायचे झाले तर विनाकारण खर्च हा वाढत असतो। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा ह्या गोष्टी का घडतात आणि त्या आपण कशा प्रकारे थांबवू शकतो हेही आज आपण जाणून घेऊयात। ह्या गोष्टी मानल्या तर आहेत आणि आपण जर विश्वास ठेवला तर आपण त्या नक्कीच पाळतो। तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत तेही आपण पाहूयात। संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सूर्यास्तानंतर आपण कुणाकडेही दही असो किंवा मीठ किंवा तेल या गोष्टी कुणाला देऊही नाही आणि कोणाकडून घेऊ पण नाही। तुम्ही म्हणाल डेअरीमधून जर आणलं तर चालेल का? तर तेही शक्यतो टाळावं। सूर्य मावळायच्या आधीच ते तुम्ही आणून ठेवा। अशा प्रकारे सूर्यास्तानंतर ह्या 3 वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाहीत व कुणाकडून घेऊही नये।
असे केल्यास लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही किंवा पैसाही टिकत नाही. त्याचप्रमाणे ह्या वेळेत जर घरात तेल आणले तर घरात त्यासोबत 7.5 पण प्रवेश करते. तुम्ही म्हणाल मिठाला काय होतंय, तर मिठामध्ये नकारात्मक गोष्ट शोषून घेण्याची क्षमताही जास्त असते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे संध्याकाळी कुणालाही मीठ देऊही नये आणि कुणाकडून ते घेऊही नये. त्यामुळे मिठाबरोबर निगेटिव्हिटीही आपल्या घरात प्रवेश करत असते. या 3 गोष्टींचे नियम प्रकर्षाने पाळले नाहीत तर घरात काही ना काही प्रॉब्लेम हे येत असतात व खर्चही आपला विनाकारण वाढत असतो व घरात गरिबी यायला सुरुवात होते. त्यामुळे हे नियम आपण नक्कीच पाळायला हवेत. आणि दही हे देखील आपण विरजण वगैरे टाकण्यासाठी कुणाकडून मागितले किंवा कुणाला दिले तर आपल्या आयुष्यात देखील विरजण हे फिरू शकतं. म्हणून संध्याकाळी ही गोष्ट प्रकर्षाने टाळावी. वाटलं तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी ते देऊ शकता किंवा घेऊ शकता, पण संध्याकाळी मात्र हे करू नये. आता पुढचा नियम म्हणजे आपण चपात्या किंवा पोळ्या करण्यासाठी पोळपाट, त्याचप्रमाणे लाटणे हे वापरत असतो. भाकरी बनवण्यासाठी आपण तवाही वापरतो. त्याचप्रमाणे खरगटी भांडी असतील ती आपण बेसिनला जेवणाची वगैरे ही जास्त वेळ ठेवू नये. शक्य तेवढे रात्री ही सर्व आपण स्वच्छ करावी. आणि जर असं केलं नाही तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहणार नाही किंवा खर्चही आपला वाढता राहील. कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये अस्वच्छता असते त्या ठिकाणी त्या नाराज होतात. त्यासाठी वेळेचे व्यवस्थित नियोजन करून आपण सर्व किचन ओटा म्हणा किंवा बेसिन म्हणा हे स्वच्छ ठेवावे. कारण जिथं टापटीपणा असतो, स्वच्छता असते, तिथंच माता लक्ष्मी ह्या वास्तव्य करत असतात. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आपण भाकरी किंवा चपात्या करण्यासाठी गॅसवर तवा ठेवतो. तो तवा काम झाल्यावर गॅसवरून आपण काढून घ्यावा. तसाच तो ठेवू नये. याने घरामध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. घरात अन्न हे पूर्ण पडत नाही. देवी अन्नपूर्णा या देखील नाराज होतात. त्यामुळे तवा हा गॅसवर कधीही राहू देऊ नका आणि जमल्यास किचनवर एक छोटा दिवा हा लावावा. पण लक्षात ठेवा, किचनमधले सर्व स्वच्छ करून झाल्यावर आपण गॅसची टाकी किंवा सिलेंडर हे आधी स्विच ऑफ करावे आणि त्यानंतर छोटा दिवा हा नक्कीच लावू शकतो आपण. किंवा असं जमत नसेल तर सकाळी उठल्यावर गॅसची हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करावी आणि मग आपण स्वयंपाकाला सुरुवातही करावी. असे केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता आपल्याला भासत नाही आणि माता अन्नपूर्णा व माता लक्ष्मी यांचं वास्तव्य हे कायम राहतं. पुढचा नियम सांगायचा झाला तर आपण पोळी चपाती करण्यासाठी पीठ हे मळत असतो आणि त्यासाठी आपण पाणी एका तांब्यामध्ये किंवा त्याला आपण लोटाही म्हणतो त्यामध्ये घेतो. तर असं न करता पाणी हे आपण पसरत भांड्यात घ्यावे. असे केल्याने कामात तोटा हा सहन करावा लागतो. तर लक्षात ठेवा, पाणी हे लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये न घेता, कारण लोटा आणि तोटा ही म्हण पूर्वापार प्रचलित आहे. त्याचप्रमाणे आपण हे पाणी पसरट भांड्यातच घ्यावे. आधी मोठे कार्यक्रम हे व्हायचे किंवा आचारी आपण लावलेले असतात, तर तुम्ही पाहिलं असेल तर पहिला पदार्थ म्हणा किंवा पहिली पोळी म्हणा ही झाल्यावर ते चुलीला किंवा गॅसला ती अर्पण करतात. एक प्रकारे ते आधी नैवेद्य देतात आणि त्यानंतर गाईसाठी सुद्धा ते एक नैवेद्य हा बाजूला काढताना आपल्याला आढळतात. त्यामुळे आपले पितर हे तृप्त होतात. तुम्ही एक छोटी पोळी किंवा भाकरी ही गाईला खाऊ घालू शकता किंवा गॅलरीतही ती ठेवू शकता. त्याचप्रमाणे टेरेसवर तुम्ही जर ती ठेवली तर पक्षी आणि प्राणी हे सुद्धा ते खातात आणि त्यामुळे आपले पितर हे तृप्त होतात. यामुळे पहिली पोळी ही बाजूला आपण नक्कीच ठेवावी. जर पितृदोष असतील तर तेही दूर होतात. कारण पितृदोषामुळे देखील घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. वाद कलह हे नेहमी होत असतात. ते आपल्याला कळून येत नाही, पण असे छोटे छोटे उपाय आपण जर केले तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला हा होत असतो. त्याचप्रमाणे सायंकाळी कधीही झोपू नये. संध्याकाळी ती लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यावेळी झाडूही आपण मारायचा नाही. जर काही कार्यक्रम असेल तर कचरा हा घरातच एका बाजूला करावा व सकाळी तो कचरा काढावा. संध्याकाळी चुकूनही कचरा बाहेर टाकू नये. असे केल्याने माता लक्ष्मी या नाराज होतात आणि दारिद्र्य हे येत असते.
त्यामुळे तिन्ही सांजेला झोपू पण नये, त्याचप्रमाणे झाडूही घरामध्ये मारू नये. तिन्ही सांजेला कोणी झोपले असेल तर त्याला उठवून द्यावे. अशा बारीक गोष्टींकडे आपण घरातील स्त्रीच लक्ष देऊ शकतो आणि ते गरजेचेही तेवढंच आहे. प्रत्येक महिला आपलं घर कुशलतेने सांभाळते, मग नोकरी करणारी असो वा बिझनेस करणारी असो किंवा घरी राहून काही ना काही त्या करणारी असोत. स्वयंपाक मात्र त्यांनाच करावा लागतो. पुढे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर याचा नक्कीच फायदा आपल्याला होत असतो. मात्र विज्ञान हे कितीही पुढे गेलेले असले तरी आपल्याला अध्यात्माची जोडही लागतेच. ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनात अध्यात्माची जोड लावली त्यांची प्रगतीही नक्कीच होते. तर यातील बऱ्याच गोष्टी माझ्या मैत्रिणींना, ताईंना माहिती असतील. त्याचप्रमाणे काही मैत्रिणी जॉबसाठी म्हणा किंवा त्यांना घराबाहेर लवकर पडावं लागत असेल तर त्या पोळ्यांचे पीठही रात्रीच सकाळसाठीही मळून ठेवत असतील. तर असे न करता, असे पीठ मळून न ठेवता, हे मळलेले पीठ पिंडासमान असते, त्यामुळे असं पीठ मळून ठेवू नका. थोडं टाईम मॅनेजमेंट करून तुम्ही ते सकाळीच करावं. त्याचप्रमाणे आपले पती जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या कपाळी कुंकू नक्की लावावा व देवाचा नमस्कार त्यांना करायला सांगावा. सकाळी त्यांना खायला काही ना काही द्यावे. याने त्यांचे मन शांत राहील व ते जे काही काम करतील त्यामध्ये त्यांचे मन हे लागेल व मन शांत असेल तर कामही एकाग्रतेने लवकर पूर्ण होतील. त्यामुळे कामावरही चिडचिड होणार नाही आणि आपल्यालाही एक समाधान असतं की काहीतरी खाऊन गेलेले आहेत. त्याप्रमाणे घरातील जे आपलं पीठ असतो किंवा आटाही आपण त्याला म्हणतो ते पूर्ण कधीही संपू देऊ नये. थोडं असेल तेव्हाच आपण दळून घ्यावे. त्याचबरोबर संध्याकाळी जी आपण पूजा करतो त्यावेळी शुभं करोती नक्की म्हणावी. त्यामुळे आपली पूजा देवापर्यंत लवकर पोचते. त्याचबरोबर पूजा करताना 1 किंवा 2 मंत्र तरी आपण म्हणावेत. ओम नमः शिवाय म्हणा किंवा श्री गणेशांचा सोपा कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकतात. त्याशिवाय पूजा ही परिपूर्ण मानली जात नाही. तर अशा प्रकारे अशा छोट्या छोट्या बारीक गोष्टींकडे आपण जर घरातील स्त्रीने थोडं लक्ष दिलं तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला हा होत असतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.